एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. अश्रू कोरडे, सरकार बहिरे. गावोगाव महापूर आलाय. या महापुरानं शेतजमीन उद्ध्वस्त केली. सर्वदूर मातीचा चिखल झालाय. हा चिखल केवळ मातीचा नाहीये, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या, लेकरं बाळांच्या, त्याच्यासारख्या राजाच्या, दूध दुभत्या गो माऊलीच्या आयुष्याचा चिखल आहे. आश्चर्य म्हणजे या महापुरासोबत वाहून गेलेले अश्रू ही आता कोरडे झालेत. शेतकरी रडतोय, पण डोळ्यातून पाणी ठिपकत नाही, कारण आता रडण्यातही शक्ती उरली नाही. वेदना साकाळून हातबलदीचं रक्त टिपकतंय. आणि उद्या हेच कोरडे अश्रू पेटले तर विचार करा काय होईल. अशाच काहीशा भावना व्यक्त केल्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक भागवत सोनवणे यांनी. काय आहे त्या भावना, पाहूया विशेष वृत्तांत. गावोगावी पंचनाम्यांचे फार सुरू झालेत. अधिकारी येतात, कागदावर सही घेतात आणि सांगतात 30% नुकसान असेल तर गुंठ्याला 85 रुपये मिळतील. आता सरकार तुम्ही सांगा बरे, 85 रुपयात काय उभं राहणार? त्या पैशात कोटमगावच्या जत्रेत खेळण्यातला चावीचा ट्रॅक्टर तरी मिळतो का? इथे पीक गेलंय, जमीनच उरली नाही. खंगळलेली माती, खोल खड्डे, त्या जमिनीत पुन्हा काहीतरी उगवणं शक्य आहे का? विहिरी बुजल्या, बंधारे फुटले, मोटार चिखलात गेल्या. या सगळ्यांचा पंचनामा होणार आहे का? की 85 रुपयात या सगळ्या जखमा भरून येतील? दिवाळीच्या उंबरठ्यावर काळोखलेली घरं, रिकाम्या तेलकुप्या, रडणारी बायको, चुलीवर काही न शिजलेला तांडा, अशी या भूमिपुत्राची दयनीय अवस्था झाली आहे. दिवाळीत दिवा लावायला तेल नाही आणि सरकार म्हणतंय 5 लिटर रॉकेल देऊ. ही थट्टा आहे की शेतकऱ्याच्या वेदनावर मीठ सोडण्याचा नवा कॉमन मिनिमम अजेंडा? बँकेच्या दाराबाहेर शेतकरी 3 चेहऱ्याने उभा आहे. NPA लिहिलेली कागद, थकीत कर्जदारांची यादी त्याच्या तोंडावर फेकून मारली जाते. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 8,000 शेतकरी थकीत झालेत. बँकेने मालकी हक्क आपल्या नावावर घेतलाय. इतर बँकांचे खाते NPA मध्ये गेले. PM किसान सन्मान निधीचा पैसा पण बँकांनी गिळंकृत केलाय, कारण खाते लीन मध्ये गेलंय. सरकार म्हणतं मदत करतोय, बँका म्हणतात पैसे अडकलेत, पण शेतकरी म्हणतोय तुमच्या लीनने आम्हाला इतकं दिन केलंय की आता शब्दही फुटत नाहीत. मानसशास्त्र सांगतं कोरडं अश्रू भयानक असतात, कारण डोळे रडले नाहीत तरी मन जळतं आणि सोबत शरीरही जळतं. आज शेतकरी पाणी पाहूनही रडत नाही, कारण त्याच्या नशिबात आधीच महापूर आलाय. आता त्याला आणखी अश्रूंचा पूर नकोय. प्रश्न आहे, सरकार जागं होणार का, की हेच कोरडे अश्रू उद्या पेट घेणार? गावागावातील दिवे विझलेत, सर्वदूर काळोख गाठून आलाय. त्या अंधारात आयुष्याचा चिखल तुडवत अन्नदाता जगण्याची वाट शोधतोय. शेतकरी संपला तर हा प्रश्न व्यवस्थेला पटीक केलेल्या कुणालाच पडू नये. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी. क्षेत्र माझ्या आईच्या नावावरती आणि या नदीचा जो बांध आहे, हा बांध तुटून गेला. हा बांध तुटल्यानंतर माझ्या क्षेत्रात पूर्ण पाणी गेलेलं आहे. माझी विहीर पण बुजली, विहिरीत पण गाळ गेलेला, हे क्षेत्र पण वाहिलं आणि आता पूर्ण वाहून गेलेला. हा मला प्रत्येक वर्षी असंच झालेलं आहे. मग यासाठी मला काहीतरी मदत करून हा माझा बांध बांधून द्यावा आणि माझी झालेली नुकसान ही पण मला भेटावा, अशी सर्वात मोठी विनंती करतो. गट नंबर 113 आणि 111. परत माझा देव कोकला काळजाला घाम सोसना कारवा, आज माझा देव